दुसरा सामना शिवलिंग खेरोसे विरुद्ध अचलेश्वर रोड. शिवलिंग खेरोसे संघाकडून प्रथम चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. लांजा तालुक्यातील एक नाव असलेला कबड्डीपट्टू आपण पाहतो. निश्चितच लांजा तालुक्याचं देखील प्रतिनिधित्व केले असा जर्सी क्रमांक 11 हा चढाईपट्टू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि का आपण लांजा तालुक्याच्या संघामध्ये निवड होतो दरवर्षी याची प्रचिती आपल्या प्रथम चढाईमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरने चढाईला सुरुवात केली, नंतर मात्र मिडल कव्हर वरती टोटल केला आणि एक मोहरा गारद केला जातोय. आपल्या संघाचे इथं खातं उघडलं जातंय. एक गुण मिळतोय तो शिवलिंग खेरोसे संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल अचलेश्वर रोड संघाकडून. इथे मात्र रॅपिड मध्ये चाललेली चढाई आणि आता मात्र जबरदस्त किक लावून लेफ्ट कॉर्नर वरती जर्सी क्रमांक 10 याच्या वरती अटॅक केलाय. अटॅक सक्सेसफुल ठरतो. एक मोहरा गारद होईल. गुण मिळतोय तो अचलेश्वर रोड संघाला. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघाच्या प्रथम चढाईमध्येच दोन्ही संघांनी इथे मात्र गुण घेण्यास सुरुवात केली आहे. कोणताही संघ इथे पीछाट घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही. दोन्ही संघ तुल्यबळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रेडिंग वरती सज्ज होत असताना जर्सी क्रमांक 11 राकेश पांचाळ आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमाल खेळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रंट ब्लॉक साठी आला आणि त्यानंतर मात्र ट्विस्ट करून मिडलाईन वरती स्वतःला झोपून दिलं आणि एक गुण 2 गुण मिळत आहेत शिवलिंग खेरोसे संघाला. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सातपुरी मैदानावरती असताना फुल ऑफ आपण पाहतोय शिवलिंग खेरोसे संघाचं 2-1-2-2 ची क्षेत्रफळ सजवली गेली आणि जबरदस्त ब्लॉक आपण पाहतोय. जबरदस्त टीम वर्क शिवलिंग खेरोसे संघाकडून. एकीचे बळ मिळते फळ, त्वरित मैदानाच्या बाहेर पळ. एक मोहरा गारद होईल. गुण मिळतोय तो शिवलिंग खेरोसे संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल शिवलिंग खेरोसे संघाकडून. आता मात्र राकेशाला विश्रांती दिली गेली आहे आणि नवीन मोहरा इथे मात्र रायडिंग मध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र मिलांवरती झालेली झटापट आणि निश्चितच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते अचलेश्वर रोड संघाकडून. निश्चित डबल टायवल करण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र जम्प करून मिडलांवरती स्वतःला झोकून दिलं आणि तितकंच दोन्ही कॉर्नर यांचं चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. रायडरला मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. प्रत्युत्तर दाखल असेल अचलेश्वर रोड संघाकडून. इथे मात्र एक उंच करून चढाईवटू आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करेल. इथे मात्र संतगतीचा फुटवर्क त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 45. आता मात्र 6 मोहरे मैदानावरती असताना बोनस गुण असेल, परंतु इथे मात्र कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करला गेला नाहीये. रेड गॅलेट करून आपल्या चढाईमध्ये 27 ते 28 सेकंद इथे खर्ची पाडली गेली आहेत आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतला आहे. यानंतर होणारा सामना रवळनाथ आजगे जेपी खावडी दोन्ही संघासाठी पहिला पुकार. दरम्यान जर्सी क्रमांक 11 राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. 5 मोहरे मैदानावरती असताना बोनस गुण ऑफ असेल. खोलवरती चाललेला डिफेन्स आणि इथे मात्र पुन्हा एकदा काय कमाल खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय राकेश. इथे मात्र राकेश याची जर आपण शैली पाहिलं तर निश्चितच लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करतो आणि त्यानंतर मात्र रॅपिडली शूट करून राईट कॉर्नर वरती अँटीच्या स्वरूपात वारंवार इथे खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जातो आणि इथे मात्र जबरदस्त टॅकल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार गुण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय शिवलिंग खेरोसे संघ. रेडिंग मध्ये तसेच डिफेन्स मध्ये देखील चांगली कामगिरी या मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चढाईचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघाने एक गुण घेतला होता आणि त्यानंतर मात्र हल्ला चढवण्यासाठी सुरुवात केली शिवलिंग खेरोसे संघाकडून. कुठेतरी इथे थोडासा विचार करावा लागेल अचलेश्वर रोड संघाला. प्रथम चढाईमध्ये आपण एक गुण घेतला आणि त्यानंतर मात्र इथे मात्र वारंवार पॉईंट देताना आपण पाहतोय अचलेश्वर रोड संघाला. शिवलिंग खेरोसे संघ कुठेतरी हल्ले होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 8 याच्या माध्यमातून. उंच कोरा चढाईबोट आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावरती रिलाईव्ह करण्यासाठी आणि निश्चितच कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा खेळाडू मैदानाच्या बाहेर असतात तेव्हा त्यांना रिलाईव्ह जर करायचं असेल तर टच पॉईंटची आवश्यकता असते आणि इथे टच पॉईंट घेतला जाईल का जर्सी क्रमांक 8 याच्या माध्यमातून. निश्चितच चांगली शरीरदृष्टी लाभली आहे, परंतु इथे मात्र शिवलिंग खेरोसे संघाच्या अवैध क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र जगायला गेलाय. रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि एक गुण मिळतोय शिवलिंग खेरोसे संघाला. चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय शिवलिंग खेरोसे संघाचा. वारंवार इथे डिफेन्स मध्ये देखील पॉईंट घेताना पाहायला मिळतोय. कुठेतरी वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळतो तो शिवलिंग खेरोसे संघ. जर्सी क्रमांक 11 राकेश पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल. 2 मोहरे मैदानावरती असताना सुपर टॅकलची सुवर्ण संधी. इथे जर टॅकल केला गेला तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळतील, परंतु इथे मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अचलेश्वर रोड संघ मात्र
ऑल आउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट मॅच स्टँडिंग असेल जर्सी क्रमांक 11 7 मोरे मैदानावरती असताना 2-1 2-2 ची क्षेत्रफळी बोनस गुण ऑन असेल. परंतु आपल्या संघाच्या खेळाडूंना पुन्हा एकदा रिलाईव्ह करायचं असेल तर टच पॉईंटची आवश्यकता असेल. करा किंवा मारा अथवा मैदानाच्या बाहेरचा रस्ता जर अशा स्वरूपाची ही चढाई असताना इथे मात्र पॉईंट घेतला जाईल का. 7 मोरे असताना इथे मात्र शिवलिंग खेळूचे संघाचा निश्चितच प्लॅन इथे स्पष्ट दिसतोय. बोनस द्यायचा आणि इथे मात्र रायडरला काबीज करायचं. अचलेश्वर संघ इथे मात्र फर्स्ट हाफच्या सुरुवातीलाच ऑल आउटचा शिकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल आउटच्या स्वरूपात 3 गुण मिळतील ते शिवलिंग खेळूचे संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल शिवलिंग खेळूचे संघाकडून. लेफ्ट कॉर्नर दिशेने चढायला सुरुवात करतोय. सतगती झालेला फुटवर्क आपण पाहतोय आणि निश्चितच ऑल आउट नंतर पुन्हा एकदा 7 मोरे मैदानावरती आलेला आपण पाहतोय. अचलेश्वर रूल संघाचे नव्या उमेदीने खेळण्यासाठी सज्ज झाले. तिथे मात्र अचलेश्वर रूल संघाचे खेळाडू इथे कमबॅक केला जाईल का या मैदानावरती. आणि निश्चितच या आधीच्या सामन्याचा देखील जर आपण विचार केला तर सुरुवातीला मित्रांनो कोट संघाने हल्ला चढवला आणि त्यानंतर मात्र ओझरेश्वर कमांडी संघाला कमबॅकची संधी देखील दिली नाही. आणि इथे मात्र तोच पावित्र आजमावला जातोय शिवलिंग खेळूचे संघाकडून. सामन्याच्या काही सुरुवातीच्या मिनिटांमध्येच ऑल आउट स्वीकारावा लागलाय अचलेश्वर रूल संघाला. आणि इथे मात्र कुठेतरी भक्कम स्थितीत आपण पाहतोय शिवलिंग खेळूचे संघ. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून. दुसरी चढाई आपण पाहतोय. कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करत नाहीये. ऑफिशियल टाइम आउट इथे घेतला जातोय. थोडासा टेक्निकल इश्यू आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. गुणफलकाचा जर आपण विचार केला तर शिवलिंग खेळूचे संघ 11 गुणांवरती असताना अचलेश्वर रूल संघ 5 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 एक उंच करत चढाई पडतो. निश्चितच मी आधी देखील सांगितलं होतं याच्या माध्यमातून चांगली चढाई आपल्याला पाहायला मिळतील. आणि या चढाईमध्ये 1 मोरा गारद गेला. 1 गुण मिळतोय तो अचलेश्वर रूल संघाला. आणि इथे मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रन असेल शिवलिंग खेळूचे संघासाठी. जर्सी क्रमांक 8 याच्यावरती विश्वास दाखवलाय. 7 मोरे मैदानावरती असताना बोनस किंवा टच पॉईंट इथे घ्यावा लागेल. आता मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागेल. 2-1 क्षेत्रफळी रॅपिड पद्धतीचा झालेला फुटवर्क. निश्चितच वेळेचं बंधन असेल आपल्या 30 सेकंदामध्ये. इथे मात्र झटापट करावी लागेल. आणि इथे मात्र खोलवरती जाऊन बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आणि त्याचाच फायदा इथे उचलला गेला आहे. जबरदस्त अँकल आपल्याला पाहायला मिळाला. रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. 1 गुण मिळतोय तो अचलेश्वर रूल संघाला. निश्चितच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालं या आधीच्या चढाईमध्ये 1 गुण जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून. आणि निश्चितच डिफेन्स मध्ये देखील चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 3 मोरे मैदानावरती असताना शिवलिंग खेळूचे संघाच्या क्रीडांगणामध्ये सुपर डेकाची सुवर्ण संधी असेल. इथे जर रायडरला काबीज केलं तर निश्चितच सुपर डेकाच्या स्वरूपात 2 गुण मिळू शकतात. परंतु थोडासा संयम राखावा लागेल. जर्सी क्रमांक 88 याच्या माध्यमातून जर या चढाईपट्टूचा आपण विचार केला तर उंचगोरी सर्व्हिस लाभलेला हा चढाईपट्टू. आणि इथे मात्र मैदानवरती चाललेली झटापट काय घडतंय काय बिघडतंय पंचांच्या माध्यमातून निकाल हाती येतोय. रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणि सुपर डेकाच्या स्वरूपात 2 गुण मिळत आहेत शिवलिंग खेळूचे संघाला. आणि या स्पर्धेतील पहिला सुपर डेकाला आपण पाहिलाय शिवलिंग खेळूचे संघाच्या माध्यमातून. निश्चितच चांगली कामगिरी कुठेतरी आपला संघ ढासळत असताना इथे मात्र आपल्या संघाला सावरलं गेलंय. आणि सुपर डेकाच्या स्वरूपात इथे मात्र 2 गुण कमावले गेले. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय. निश्चितच सुपर डेकाच्या नंतर जर्सी क्रमांक 11 मैदानावरती रिलॅक्स झालाय. राकेश आणि त्वरित रायडिंग वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आपला रेडिंगचा स्टान्स इथे बदललाय. लेफ्ट कॉर्नर कडून चढायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा राईट कॉर्नरच्या दिशेने चढाईला आपल्याला पाहायला मिळतोय. तर राकेश वारंवार खोलवरती जाऊन गुण घेण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा इथे मात्र कमाल करतोय धमाल करतोय. लाजवाब खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. काउंटिंग चालू आहे. किती मोरे गारद असतील आपल्या या स्पर्धेमधील 2025 ची पहिली सुपर हिट आपल्याला इथे पाहायला मिळेल का. 2 गुण इथे मात्र दिले जात आहेत शिवलिंग खेळूचे संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल अचलेश्वर संघाकडून. जर्सी क्रमांक 18 आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मोरे मैदानावरती असताना 2-2 ची क्षेत्रफळ सजवली गेली. खोलवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतोय. आणि जबरदस्त चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच चांगला टीमवर्क इथे करताना आपल्याला पाहायला मिळतंय. शिवलिंग खेळूचे संघ समोरून ब्लॉक केला आणि त्यानंतर मात्र रायडरला थोडी देखील जागा भेटली नाही मिडलवरती स्वतःला झोकून द्यायला आणि मैदानाच्या पाठी जाऊन बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 12 याच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा सुपर डेकलची सुवर्ण संधी इथे उपलब्ध होताना आपण पाहतोय. 3 मोरे मैदानावरती असताना 3 विरुद्ध 1 चाललेला सामना. आणि निश्चितच कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा कमी खेळाडू मैदानावरती उपस्थित असतात
तेव्हा जर रायडरला टॅकल केलं तर निश्चितच 2 गुण इथे दिले जातात आणि फर्स्ट हाफच्या समाप्तीनंतर गुण संख्या जर आपण पाहिली तर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जिजाऊ संस्थेचे लांजा तालुका अध्यक्ष सन्माननीय योगेश पांचाळ, वणी विभागाचे संजयजी जडियार, राजू गडशी या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत। कृपया सर्वांनी व्यासपीठावर यायचंय। गेल्या वर्षी पण भारी खेळला। दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय। फर्स्ट हाफ नंतर गुणफलकाचा जर आपण विचार केला तर शिवलिंग खेळाडू संघ 16 गुणांवरती असताना अचलेश्वर रूल संघ 9 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र कुठेतरी कमबॅक करावा लागेल अचलेश्वर रूल संघाला आणि रायडिंग वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 88 6 मोरे मैदानावरती असताना इथे मात्र काय घडतंय, बिल्डरवरती चाललेली झटापट आणि जबरदस्त टीमवर्क आपल्याला पाहायला मिळतोय। एकटा लढलाय, एकटा भिडलाय, परंतु शेवटला मात्र इथे मात्र काबीज केले गेले। पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय आपल्या हाती येतोय आणि इथे मात्र या स्पर्धेतील पहिली सुपर हिट आपल्याला पाहायला मिळाली। 3 मोरे काढत होतील निश्चितच या स्पर्धेमधील पहिली सुपर हिट आपण पाहिलंय जसे की मग 88 च्या माध्यमातून मी फर्स्ट हाफ मध्ये देखील सांगितलं होतं आपल्याला लाभलेली शरीरयष्टी आणि चांगला खेळ या मैदानावरती जर आपण दाखवला तर निश्चितच आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकता आणि इथे मात्र या स्पर्धेतील पहिली सुपर हिट लगावले जर्सी क्रमांक 88 च्या माध्यमातून। एकदा या चढाईपटूसाठी जोर लढायला झाले पाहिजेत। शिवलिंग खेळूच्या संघाकडून जर्सी क्रमांक 7 याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय आणि शिवलिंग खेळूच्या संघाचा आपण विचार केला तर महत्वाचे मोरे अजूनही मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता मात्र 3 मोरे मैदानावरती असताना 3 विरुद्ध 1 झालेला सामना सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल शिवलिंग खेळूच्या संघाला आणि इथे मात्र फ्रंट ब्लॉकला आला आणि जबरदस्त बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय। रायडरला सापडला गेलं मैदानाच्या बाहेर जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून सिंगल हँडेड टॅकल आपल्याला पाहायला मिळाला। 1 गुण मिळतो तर शिवलिंग खेळूच्या संघाला। प्रत्युत्तर दाखल असेल शिवलिंग खेळूच्या संघाकडून 5 मोरे मैदानावरती असताना 2-1-2 ची क्षेत्रफळ सजवली गेली। निश्चितच कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिले तर 5 किंवा 5 पेक्षा कमी खेळाडू मैदानावरती असतात तेव्हा निश्चितच दोन्ही कव्हर मधलं अंतर हे जास्त असतं आणि तेव्हा फुटवर्क जास्त चालवावा लागतो रेडरला आणि त्याचाच अभाव पडलेला आहे आपण पाहतोय। रेड व्हॅलिड करतोय आणि आपल्या क्रीडांगणावरती आपल्या चढाईमधील 27 ते 28 सेकंद इथे खर्ची पाडून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतताना आपल्याला पाहायला मिळेल। आपला संघ इथे कुठेतरी आघाडीवरती असताना थोडासा संयम राखायचा। दुसऱ्या चढाईवरती कृपया स्टेजवर यायचंय मोहन गडशी। तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय शिवलिंग खेळूच्या संघाकडून परंतु जर्सी क्रमांक 88 याच्या माध्यमातून चांगला खेळ जरूर प्रदर्शित झाला या मैदानावरती आणि यापुढे देखील याच पद्धतीचा खेळ इथे जर प्रदर्शित केला गेला परंतु इथे मात्र जर्सी क्रमांक 6 याचे इरादे मात्र वेगळे आहेत। समोरून आला डबल ड्रायव्हर केला आणि त्यानंतर मात्र चांगला टीमवर्क आपल्याला पाहायला मिळालं। रायडरला जावं लागेल। मैदानाच्या भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय कर्णदेवी सेवा मंडळ खावडी यांच्या माध्यमातून। निश्चितच गेल्या वर्षी देखील मी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलो होतो आणि तेव्हाच मी दिनेश दादा गुरव यांना सांगितलं होतं की पुढच्या वर्षी यापेक्षा मोठी स्पर्धा या मैदानावरती आपण आयोजित करावी आणि त्याच दिमागदारीने या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्याच संधीचं सोनं करत एक दिमागदार आयोजन लांजा तालुक्यातील एक सर्वात मोठी स्पर्धा या मैदानावरती घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि या आजच्या रजनीमधील दुसरा सामना आपण पाहतोय आणि निश्चितच या मंडळाचं कौतुक करावं तितकं कमी आहे। वारंवार या मैदानावरती कबड्डीचे सामने ते भरवले जातात तसे सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात आणि त्याच माध्यमातून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि इथे मात्र जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळालं। मिडलँडवरती चाललेली झटापट होती आणि त्यानंतर मात्र वेळेवरती सपोर्टाला अँकल धरला गेला आणि त्यानंतर मात्र रायडरला जावं लागेल। मैदानाच्या बाहेर 1 गुण मिळतोय तो शिवलिंग खेळूच्या संघाला। प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 11 याच्या माध्यमातून राकेश फर्स्ट हाफ मध्ये निश्चितच आपल्या खेळाचा प्रभाव पडला होता आणि त्यानंतर मात्र सेकंड हाफ मध्ये थोडंसं शांत ठेवण्यात यश आले ते अचलेश्वर रूल संघाला पण होतो। इथे मात्र आवश्यकता नव्हती। 2 मोरे मैदानावरती असताना थोडासा संयम राखायचा होता आणि त्यानंतर मात्र रेडिंग वरती पॉईंट घेण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु इथे मात्र ऍडमास्टरकडे करण्याचा प्रयत्न थोडीशी चूक झाली। 1 मोरा गारद होईल आणि आता मात्र पुन्हा एकदा सेकंड हाफच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ऑल आउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो अचलेश्वर रूल संघ
7 वर मैदानावरती असताना बोनस गुण असेल, टचपॉइंटची असेल इथे आवश्यकता. आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा जर रिलाइव्ह करायचं असेल तर जर्सी क्रमांक 1 याला टचपॉइंट घ्यावे लागतील. आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आपल्या चढाईमधील अंतिम सेकंद इथे चालू असताना कोणताही प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला नाही. एक गुण देखील घेतला जात नाहीये. खाली चढाई जाते. रेड वेलेट गुण आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतलाय. जर्सी क्रमांक 11 पुन्हा एकदा रायडिंग मध्ये सज्ज झालाय आणि इथे मात्र सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना गुण फलक जर आपण पाहिलं तर असलेश्वर ऋण संघ 12 गुण, शिवलिंग खेरेसी संघ 26 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याचे यशस्वी ठरले आहेत आणि इथे मात्र सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं शिल्लक असताना पुन्हा एकदा 5 मिनिटं शिल्लक असताना पुन्हा एकदा हा संघ नव्या उमेदवारी करण्यासाठी सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 88 याच्या माध्यमातून वारंवार चांगली कामगिरी केली जाते, परंतु हा सांघिक खेळ आहे. इथे मात्र एकट्याने खेळून चालणार नाही. संघाला देखील इथे मात्र पाठबळ द्यावं लागेल. असलेश्वर संघाच्या जर्सी क्रमांक 88 याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर वारंवार रेडिंग मध्ये पॉईंट घेतले जात आहेत, परंतु डिफेन्स मध्ये त्याचा इथे मात्र पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये वारंवार चुका केल्या जातात असलेश्वर संघाला आणि एक मोहरा गारदोरी गुण मिळतो तो शिवलिंग खेरेसी संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 88 च्या माध्यमातून आपल्या संघासाठी वारंवार चढाई करून पॉईंट गमावताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु डिफेन्सचा जर आपण विचार केला तर असलेश्वर संघाचा इथे कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामना संपण्यासाठी पंचगोलची शेवटची 4 मिनिटे शिल्लक असताना इथे पलटवार केला जाईल का? निश्चितच मल्टी पॉईंट रेड्स इथे करावे लागतील. या मैदानावरती डिफेन्स मध्ये देखील चांगली साथ द्यावी लागेल असलेश्वर संघाला, परंतु या चढाईमध्ये मात्र कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करला जात नाहीये आणि इथे मात्र रायडर बाद होतोय. प्रत्युत्तर दाखल असेल शिवलिंग खेरेसी संघाकडून जर्सी क्रमांक 11 आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र चांगला डबल टावल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त टीम वर्क. एक मोहरा गारद होईल. रायडरला जावं लागेल. मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो असलेश्वर संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल आणि इथे मात्र फ्रंट ब्लॉकला येतोय आणि डिफेंडरला मात्र इथे मात्र जबरदस्त डॅश देऊन मिडलँड वरती ढकलून दिले आणि आपल्या संघासाठी 2 गुण मिळवत आहेत. हाच याच पद्धतीचाच खेळ जर आपण सुरुवातीपासून जर दाखवला असता तर या सामन्याचा निकाल कुठेतरी वेगळा आपल्याला पाहायला मिळाला असता. सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र कमबॅक केला जाईल का असलेश्वर संघाकडून? चला तिसरा आणि अंतिम पुकार. रवळनाथ आजगे जेपी खावडी अ. रवळनाथ आजगे जेपी खावडी अ दोन्ही संघाने मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ यायचे. या सामन्यानंतर होणारा आजच्या रजनीमधील तिसरा सामना रवळनाथ आजगे विरुद्ध जेपी खावडी ब या दोन्ही संघांना आपल्याला तिसरा पुकार देण्यात आला. संघ व्यवस्थापन विनंती असेल आपण आपला संघ प्रवेशद्वारापासून आपण जर वेळेत उपस्थित नाही राहिला तर दोन्ही संघ इथे बाद केले जाईल त्याची संघ व्यवस्थापकाने नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. जर्सी क्रमांक 11 चढाईसाठी दाखल झालाय राकेश पानशाळ आपण पाहतोय आणि आता मात्र आपल्या संघाला इथे मात्र लीड वरती पाहून कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करत नाहीये. रेड व्हॅलिड करतोय. 27 ते 28 सेकंद इथे घरची पाडेल आणि सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे शिल्लक असताना इथे मिडलँड वरती उभा राहिला जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न आणि निश्चितच असलेश्वर संघ इथे मात्र कुठेतरी पिछाडीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मैदानावरती 8-9 ची देखील एंट्री आपण पाहिली तो देखील मैदानाच्या बाहेर चाललाय. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. जर्सी क्रमांक 88 याच्या माध्यमातून चांगला खेळ जरूर राहील, परंतु इथे या सांघिक खेळामध्ये जर आपण विचार केला तर संघाचं देखील महत्व तितकंच जास्त असतं. एकट्याने हा खेळ बदलू शकत नाही. आपण जर सांघिक खेळ केला तर निश्चितच या सामन्याला कलाटणी दिली गेली असती, परंतु इथे मात्र कुठेतरी जर्सी क्रमांक 88 एकटा लढताना आपल्याला पाहायला मिळाला. असलेश्वर रूल संघाकडून जर्सी क्रमांक 2 चढाईसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंट घेतला जाईल असलेश्वर रूल संघाकडून. एक मोहरा गारद होईल. गुण मिळतोय तो असलेश्वर रूल संघाला. यापुढील होणारा आजच्या रजनीमधील तिसरा सामना रवळनाथ आजगे विरुद्ध जेपी खावडी ब दोन्ही संघाला अंतिम पुकार
संघ व्यवस्थापकांना विनंती असेल आपले संघ त्वरित प्रवेशद्वारापाशी येऊन उभे करायचे आहेत। जर वेळेवरती आपण मैदानावरती उपस्थित नाही राहिला तर दोन्ही संघ बाद करण्यात येतील, याची दोन्ही संघाच्या व्यवस्थापकांनी नोंद घ्यायची आहे। आणि इथे मात्र अंतिम मिनिट शिल्लक असताना शिवनेरी खेरुसे संघ ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। याच पद्धतीचा खेळ जो सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये जर आपण दाखवला असतात तर या सामन्याचा निकाल कुठेतरी वेगळा किंवा हा सामना निश्चितच रंगतदार झालेला आपण पाहिला असता, परंतु आता मात्र सामन्याच्या अंतिम काही सेकंद शिल्लक असताना शिवनेरी खेरुसे संघ ऑल आउट होऊन पुन्हा एकदा मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्युत्तर दाखल असेल अश्लेश्वर संघाकडून आणि इथे मात्र रायटिंगला डोट्याच्या स्वरूपात बाद केले जाते। एक मोहरा गारद होईल, एक गुण मिळतो त्या अश्लेश्वर संघाला आणि बॅकआउट करण्याचा प्रयत्न, एक गुण मिळतो त्या शिवलिंग खेरुसे संघाला आणि इथे मात्र सामना संपतोय आणि गुण फलक असेल अश्लेश्वर संघ 24 गुण, शिवलिंग खेरुसे संघ 31 गुण। या सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय शिवलिंग खेरुसे संघ। विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे हार्दिक आभार। आता होणारा सामना आजच्या रचनेमधील तिसरा सामना